शिवसेनेचे नेते राहुल शेवाळे आपल्यासोबत उपस्थित आहे. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. आज बैठक पण झाली आणि आपण पाहतोय की रंगशारदा इथे इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरू आहे. जवळपास 2400 लोक या मुलाखतीसाठी आलेले आहेत. त्यामुळे 227 उमेदवारांची निवड करणं किती कठीण आहे महायुतीसाठी, कारण अर्ध्या जागा आपण लढवणार आहे. जवळपास 100 ते 150 जागांवरती आपला दावा आहे असं पण समजते. काय म्हणा आज या ठिकाणी विक्रमी मुलाखतचा सोहळा या ठिकाणी, कारण रेकॉर्ड ब्रेक या ठिकाणी इच्छुक या ठिकाणी आलेले आहेत. मुंबईत जर आपण पाहाल, इतर पक्षांनी ज्या ज्या मुलाखतींचा कार्यक्रम ठेवला होता त्याला एवढी संख्या कुठेच उपस्थित नव्हती, परंतु मुंबई आज च्या माध्यमातून हा रेकॉर्ड ब्रेक झालेला आहे. माझ्या माहितीप्रमाणे भारतीय जनता पार्टीचे पण जे इच्छुकांचं होतं साधारण 1400पर्यंत लोक त्या ठिकाणी इच्छुक उमेदवार आले होते, परंतु या ठिकाणी 2400पेक्षा जास्त अजूनही लोक येत आहेत, कारण एक तासाचा आम्ही स्लॉट ठेवलेले आहेत. 6 लोकसभेचे वेगळे कक्ष ठेवलेले आहेत आणि 3 निरीक्षक त्या ठिकाणी ठेवलेले आहेत आणि प्रत्येक विधानसभेला आम्ही 1-2 तासाचा वेळ दिलेला आहे. तर सकाळी 10 वाजल्यापासून या मुलाखती या ठिकाणी चालू आहेत आणि रेकॉर्ड ब्रेक, कारण आम्हाला पण आश्चर्य वाटतोय आणि संपूर्ण एक विश्वास वाटतोय की माननीय मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वावर या सर्व मुंबईकरांचा एक विश्वास आहे. म्हणून त्यांना माहिती आहे की मुंबई जर सत्ता असावी त्याची माननीय मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालीच असावी, महायुतीचीच असावी. त्यामुळे महायुतीकडे हा इच्छुकांचा रिस्पॉन्स जास्त दिसून येत आहेत. त्यामुळे हा रिस्पॉन्सच आपल्याला दिसून देतोय की महायुतीचाच विजय या ठिकाणी पक्का होणार आहे. 125 जागांचा दावा शिवसेनेनं केलेला आहे. 2400 पैकी 125 उमेदवारांची निवड कठीण टास्क आहे शिवसेनेच्या सर्व वरिष्ठ पदाधिकारी नेत्यांसाठी पण. हा साहजिकच, कारण एवढे इच्छुक आल्यामुळे ती कठीण परीक्षा आहे, परंतु तरी जिंकण्याचा क्रायटेरिया हा आम्ही ठेवणार आहे. जो उमेदवार जिंकून येऊ शकतो त्यालाच ही उमेदवारी मिळणार आहे आणि महायुतीच्या माध्यमातून पण आम्ही हाच निर्धार केलेला आहे की आज जो आम्ही 2 टप्प्यात ज्या महायुतीच्या चर्चा झाल्या भारतीय जनता पार्टीबरोबर, तर पहिल्या टप्प्यात आमच्या प्रायमरी चर्चा झाल्या, पण दुसऱ्या टप्प्यात आज जी चर्चा झाली त्यात 150 जागा ह्या महायुतीच्या माध्यमातून लढल्या जातील आणि उर्वरित 77 जागांचा येणाऱ्या 1-2 दिवसात निर्णय घेऊन त्या कोण लढणार याचं 1 to 1 जागेच्या बाबतीत चर्चा करून त्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. त्यामुळे महायुतीचा उमेदवार, आमचा महायुतीच्या बाबतीत पण हाच एक क्रायटेरिया की उमेदवार कुठला, महायुतीचा उमेदवार कसा जिंकेल आणि कुठला उमेदवार जिंकेल त्याचा एकमेकांना कॉन्फिडन्स घेऊन निर्णय घ्यायचा चाललेला आहे आणि तीच प्रक्रिया आता चालू आहे. पण आज जी बैठक झाली त्यामध्ये 2014चा जो फॉर्म्युला आहे तो अवलंबला जाणार आहे की 2017चा, कारण बऱ्याच चर्चा या संदर्भातल्या पण रंगत होत्या की नेमका फॉर्म्युला कुठला पाळायचा, कारण शिवसेनेच्या त्यावेळी जास्त जागा होत्या. नाही, 2017चाच फॉर्म्युला पाळला जाणार, कारण 2014चा जो फॉर्म्युला जर पाळला तर 2014ची जी वॉर्ड रचना आहे ती 2017ला चेंज करण्यात आली. त्यामुळे 2014चे वॉर्डच 2017ला नव्हते, त्यामुळे ते गृहीत धरताच येऊ शकत नाही आहे. 2017ला नवीन वॉर्ड रचना होऊन नवीन वॉर्ड झाले होते आणि त्या नवीन वॉर्डमध्ये शिवसेनेचे आणि भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक निवडून आलेले आहेत. त्यामुळे तोच फॉर्म्युला गृहीत धरून 2017चा ही महायुतीचा फॉर्म्युला ठरेल आणि मला संपूर्णतः विश्वास आहे 1-2 दिवसात महायुतीच्या सर्व जागा वाटपांबद्दल चर्चा संपुष्टात येतील आणि माननीय मुख्य नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेब आणि आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हे दोघे लवकरच महायुतीच्या जागा वाटपांची घोषणा करतील. नक्कीच. पण नवाब मलिक यांच्या संदर्भातली जी भूमिका घेतलेली ती अडचणीची ठरते, कारण ज्या 75 जागा उरलेल्या आहेत त्यावरती कॅन्डिडेट नेमके कशा पद्धतीने शोधले जाणार. काही जे आहेत ते मायनॉरिटीच्या जागा आहेत आणि त्या ठिकाणी शिवसेनेला त्या जागा देण्यात यावा असा काही कल आहे का भाजपचा, किंवा भाजप त्या स्वतः जागा लढवणार आहे का, किंवा मग राष्ट्रवादीला बाहेरून पाठिंबा देणार आहे का. बऱ्याच चर्चा आहे. याच्या चर्चा घेऊन आम्ही आमचा आपसात निर्णय घेईल. पण नवाब मलिक यांच्या बाबतीत भूमिका जी विधानसभेच्या वेळी होती तीच भूमिका आत्ताच आहे. त्यांच्या नेतृत्वाला विरोध आहे आणि त्यांच्या नेतृत्वाखाली जर मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस असेल तर त्यांच्यासोबत न जाण्याचा निर्णय भारतीय जनता पार्टीने आणि शिवसेनेने घेतलेला आहे आणि तो निर्णय कायम आहे. त्यामुळे आत्ता सध्या शिवसेना, भारतीय जनता पार्टीने, रिपब्लिकन पार्टी आणि आमच्यासोबत आनंदराज आंबेडकर साहेब आहेत आणि इतर बाकी पक्ष, जोगेंद्र कवाडे साहेब आहेत, हे बाकीचे घटक पक्ष मिळूनच ही महानगरपालिकेची निवडणूक आम्ही लढणार आहोत. विरोधक बरीच टीका टिप्पणी करतायत. एकनाथ शिंदे यांच्यावरती विशेष करून 10 कोटी वाटणारे असं म्हणतायत. याला उत्तर कसं देणार. नाही, विरोधक यांनी हार स्वीकारलेले, आपला पराभव स्वीकारलेला आहे. त्यामुळे ती भविष्यात कुठली कारणं द्यायची त्याकरता हे अगोदरच ह्या बातम्या ते पसरवत आहेत. त्यामुळे आपल्या पराभवाची कारणांची पराभव ज्या कारणांमुळे झाला असं त्यांना वाटतं आणि लोकांमध्ये संभ्रम निर्माण व्हावा त्या दृष्टिकोनातून ह्याचं ते वक्तव्य करत आहेत. एक शेवटचा प्रश्न आहे, महापालिकेमध्ये शिवसेनेचे किती नगरसेवक निवडून येतील आणि महापौर कोण असेल.
महापौर हा महायुतीचाच असणार आणि मराठी माणूसच असणार आणि भारतीय जनता पार्टी संपूर्ण महायुतीचे घटक पक्ष मिळून 150च्या जास्त नगरसेवक हे निवडून येतील. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. कॅमेरा पर्सन योगेश गुरवचा, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.